Hey,
Wow.
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार,
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागृती काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई, माझा निरंतर माझा निरंतर जागृती काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई, देवी तो हा पायी जीवन थोडा
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स रेणुईच्या चित्ती, तुका म्हणे वत्स रेणुईच्या चित्ती, तैसे माझं येथे सांभाळित काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. विठाला विठाला ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकनित्यविमलमञ्चलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं तीव्ररहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. महायोगपीठे कटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुन्द्रे समागत्यधिष्ठं प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमनं, पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमनं, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास मुख. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, मंगल भवन मंगल हरी, रघुवर दशरथ अजिर बिहारी, सियाराम मैं जब जग जानी, करो प्रणाम मैं अजिर बिहारी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमोती भवन पावनी, अद्यत्वेजने देवांची दयांची केल्या स्मरण, होय सकल विघ्नेचे हरिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कार होऊया आता. कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर, नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लावणीत चरणा. अहो स्वामी तुझ्या देवा, देवाया कर्या व्यर किंवा तुझी सेवा करीना मनोभावे.
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, ठेविता हा पायी जीव तोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस धेनुनेच्या जिती, तुका म्हणे वस धेनुनेच्या जिती तैसे माझं येते सांभाळित काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, ठेवितो हा पायी जीव थोडा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त काळ, प्राप्त समय, प्राप्त घटिका सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम परिहार द्यायचा तो असा प्रत्येक महिन्याची दुसरी एकादशी आणि आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीशी, आज आहे एकादशी। त्याचबरोबर संत शिरोमणी महाराष्ट्राचे लाडके संत सेना महाराज यांची आजची पुण्यतिथी आणि त्या निमित्ताने आयोजित केलेली कीर्तनरूपी सेवा विठाला विठाला ऍक्च्युली अभंग दुसरा निवडला होता, 15 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होता, फक्त आभाषण त्याला फुल्ली मारली आणि संतपर अभंग घेतला, कारण आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे आणि म्हणून विठाला विठाला सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर, या अभंगाचा शब्दशः अर्थ आपण जर बघायला तुकोबारा सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार तुकोबारा काय सांगतात, तुकोबारा कोण होते, संत होते, अधिकारी महात्मा होते, तरी सुद्धा त्यांनी म्हणावं काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती। या अभंगामध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत महाराज, जागविती, सांभाळिती, विठाला विठाला जागविती, सांभाळिती आणि शिकविती विठाला विठाला संत जे आहेत ना हे या जीवाला, या पामराला जागा करतात, शिकवतात आणि त्याचा सांभाळही करतात विठाला विठाला काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे त्याची भावी उत्तर आहे। तुकोबरावांनी आलेला अभंग हा तुकोबरावांनी व्यक्त केलेला आहे, त्यांच्या संतांबद्दल काय अनुभव आला तो त्यांनी याच्यातून व्यक्त केला की काय द्यावे त्याचे उत्तर आहे। आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपण उत्तरही होऊ शकत नाही, काय द्यावे त्याचे भावी उत्तर आहे। ठेविता हा पायी जीव थोडा, आपण स्वतःचा जीव जरी दिला तरी आपली उत्तरही पूर्ण होणार नाही। त्याच्यानंतर तुकोबरा सांगतात सहज बोलणे हितोपदेश, संत जे आहेत ना सहज सांगतात, सहज बोलतात, परंतु कसा हिताचा उपदेश करून जातात। सहज बोलणे हितोपदेश करून सायाचा सहज बोलतात परंतु हिताचा उपदेश करून जातात, पण सहज नाही समजलं तर ते काय करतात, शिकवतात, गिरवून सांगतात विठाला विठाला त्याच्यानंतर तुकोबाला सांगतात तुका म्हणे वस्त धेनुरेच्या चित्ती तैसे माझे येती सांभाळित। ज्याप्रमाणे एखादी गाय जेव्हा शेतामध्ये चरायला जाते तिचं लक्ष आपल्या वासराकडे असतं, त्याप्रमाणे संत जे आहेत ना त्यांचं चित्त कुठे असतं, आपल्या भक्ताकडे असतो। म्हणून तुका म्हणे वस्त धेनुरेच्या चित्ती तैसे माझे येती विठाला विठाला। हा झाला अभंगाचा सरळ सोपा भाषांतर, संपूर्ण कीर्तन।
विठाला आज संत महाराज सेना महाराजांची पुण्यतिथी. आज मला असं वाटतं त्यांच्याबद्दल थोडं काहीतरी सांगावं. हो, संत सेना महाराजांचं जर चरित्र बघायला गेलो याच्यामध्ये दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत महाराज. एक म्हणजे संत सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज. त्यांनी सांगितलं, सेना आपण खूप भाग्याचे आहोत. काय आपला पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. आणि दुसरं, जो पांडुरंग परमात्माची भक्ताची सेवा करतो त्याची सेवा पांडुरंग परमात्मा करतो. विठाला विठाला समजलं का? परत सांगतो मी तुम्हाला. संत सेना महाराज हे न्हावी कुळा जन्माला आले. त्यांच्या वडिलांचं नाव देवीदास वैद्य, आडनाव त्यांचं वैद्य, सेना देवीदास वैद्य. हो, ते मूळचे महाराष्ट्राचे, परंतु ते पोटासाठी कुठे गेले? मध्य प्रदेशात गेले. कशासाठी? पोटासाठी. तिकडे त्यांनी आपलं धर्म तिकडे पत्करलं. पोटासाठी तिकडे गेले महाराष्ट्र सोडून. आणि ते एका राजाच्या घरी नोकरी करत होते. त्या राजाचं नाव आहे उदयसिंह. उदयसिंहच्या काळामध्ये सेना महाराजांचे वडील कोण? देवीदास महाराज हे त्यांच्या बरोबर होते. काही दिवस निघून गेले. सेना महाराज मोठे झाले. उदयसिंह निघून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा आला रामसिंह. आणि रामसिंह आणि सेना महाराज या दोघांमध्ये संभाषण चालू झालं. हो, समजते ना? डोक्यावर जात नाही ना? तर थोडंसं कठीण वाटतंय. विठाला 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 रामसिंह जो होता थोडा आगाऊ होता. त्याला आपल्या प्रॉपर्टीचा थोडा गर्व होता. आपल्या भाषेत माज होता. हो, ते उद्धट बोलायचे. पण सेना महाराज गप ऐकून घेत. कशासाठी? पोटासाठी. आपल्या वडिलांनी सांगितले ना, सेना ही आपल्या पोटाची भाकरी आहे, सात्विक वृत्तीप्रमाणे वागायचं. त्याप्रमाणे सेना महाराज तिथे नोकरी करू लागले. एक दिवस देवीदास महाराज म्हणजे यांचे वडील आजारी पडले. त्यांनी सांगितलं, सेना आता माझी शेवटची घडी आलेली आहे. थोडक्यात सांगतो, माझं प्राण ज्योत आता मावळणार आहे. सेना महाराजाला सांगितलं, मला माझ्या मांडीवर घे. सेना महाराजांनी वडिलांना मांडीवर तर झालं, मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे सेना, मला पंढरीचा पांडुरंग परमात्माकडे भेटायची आस लागली होती, परंतु मला जाता आलं नाही. एक काम कर, माझी इच्छा अपूर्ण झालेली आहे, ती इच्छा तू पूर्ण कर. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन पाहू. कशासाठी? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, त्याला मला भेटायची आस होती, परंतु या नोकरीमुळे मला जाता आलं नाही, म्हणून तू कर. का? तर असा पंढरीश पांडुरंग परमात्मा फक्त कुठे आहे? तर महाराष्ट्रातच आहे. आपण आपलं भाग्य आहे. विठाला विठाला. सेना महाराजांनी एक अभंग लिहिला, जन्मासी येवनी पहावे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. काय सांगितलं त्यांनी? जन्माला आल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यावी. हो, हे आपल्याला त्यांनी सांगितलं. याच्यातून एकच उद्देश होतोय, एक म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रामध्ये आहे, आपला देव महाराष्ट्रामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याची भक्ती पांडुरंग परमात्म्याच्या भक्ताची सेवा जो करतो ना, त्याची सेवा कोण करतं? पंढरीश पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी प्रांजत मालवली आणि त्याने दुसरं सांगितलं. पहिलं काय सांगितलं? की आपला महाराष्ट्रातला पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्याकडे जा, त्याचं दर्शन घे, त्याची भेट घे. आणि दुसरं असं सांगितलं, रामानंद स्वामींचं नाव ऐकले तुम्ही? विठ्ठलपंत कुलकर्णी आणि सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज हे दोन्ही गुरुबंधू होते. अरे रामानंद महाराजांकडे दोघांना अनुभव दिला होता. कोणी? रामानंद महाराजांनी. मग त्याने असं सांगितलं, गृहस्थ आश्रम पत्करल्यामुळे मध्य प्रदेशातून विठ्ठलपंत कुठे गेले? महाराष्ट्रात गेले. आणि हे दोघांची तुटातूट झाली. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांच्या पोटी 4 रत्न जन्माला आलेले आहेत. अधिकारी महापुरुष आहेत, ज्ञानोबा,
सोपान काका, निवृत्तीनाथ आणि आदिशक्ती मुक्ताई यांची तू भेट घे. ते सांगता सांगता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्यानंतर त्यांनी बाबाला निरोप दिला. निरोप दिल्यानंतर पुन्हा सेना महाराज आपल्या नोकरीला लागले. पोटासाठी फिरत होते. त्याच्यानंतर विठाला विठाला सेना महाराज आपल्या वडिलांच्या शब्दाला हे केलं की नाही बाबा, माझ्या वडिलांनी काय सांगितलं की पंढरीची पांडुरंग परमात्म्याची भक्ताची सेवा करा. मग येता जाता जे पंढरीचे वारे जे करायचे त्यांची सेवा करावी लागले. जो नाभी होता ना, त्यांचं एकच काम होतं, सकाळी 2 प्रहर त्याचा धंदा चालायचा. 2 प्रहर सकाळ आणि दुपार. सकाळ उठल्यापासून तर दुपारपर्यंतच ते फक्त नाव्याचा बिझनेस करायचे, धंदा करायचे. त्याच्यानंतर त्याचा जो बोचका होता हा खुंडीला लागायचा. आपल्यासारखं नाही रात्री 2 वाजेपर्यंत आपण दाड्या करायचो, असं त्याने केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बोचक्याला हात लावायचे त्या गाठोड्याला आणि मग ते सेवा करायचे. त्याच्यानंतर दुपारी 2च्या नंतर ते फक्त परमात्माच करायचे. हो, ते सगळं असं करत असल्या कारणाने भक्तांची सेवा करू लागले. सेवा करत असताना त्यांच्या दारावर वारी चालली होती पंढरीची आणि नाव्याला आनंद झाला. अरे वा, आज मला ती संधी मिळाली आणि ते सेवा करू लागले. सेवा करत असताना जो त्याचा राजा होता त्याला सेनाची आठवण झाली. अरे तो सेना आहे कुठे? त्याला दाढी करायची इच्छा झाली. त्याला बोलावून घ्या. राजाचा सेवक आला त्याच्या घरी. कोणाच्या? सेना महाराजाच्या घरी. सेना महाराज कुठे राहत होते? मध्य प्रदेशामध्ये बांधवगड या ठिकाणी ते राहत होते. आणि या ठिकाणी राहत असताना त्यांच्या घरी ते वारकरी येत होते. प्रत्येक वारकरीची आंघोळ घालत त्यांना पंचपक्वान्नाचं अन्न देत होते. त्यांची दाढी करत होते. अशी चांगले त्यांचे कपडे स्वच्छ करून देत होते. त्यांची सेवा करत होते. ते सेवा करत असताना त्या सेना महाराजांच्या राजाला आठवण झाली की माझी दाढी करावी, सेनेला बोलून घ्या. परंतु तो सेवक होता ना, तो सेवक आला आणि त्याने सांगितलं महाराजांना, महाराज तो सेनेला ऐकत नाही. त्याने जखमीवरती मीठ सोडलं, काय आग लावून दिली. तर सेना येत नाही. सेना काय करत होता? वारकऱ्यांची सेवा करत होता. त्याने आग लावून दिली, आपल्या भाषेत कळ लावून दिली. तर तो सेना ऐकत नाही, आग तो हे करत नाही, तो त्याचं ते चालू आहे. अच्छा असं आहे का? ठीक आहे, काम करा, जा त्याला घेऊन या, दरबारामध्ये घेऊन या आणि त्याला फाशीवर चढवा. विठाला विठाला हे पंढरीच्या पांडुरंगाला समजलं, अरे क्षुल्लक कारणावर माझ्या सेनाला फाशी. इकडे सेना महाराज दाढी करत राहिला, वारकऱ्यांची सेवा करत राहिला. तिकडे पंढरीची पांडुरंग परमात्मा सेना महाराजांचं रूप घेतलं आणि रामसिंहाची दाढी करायला गेला. रामसिंहाची जेव्हा दाढी करायला गेला तेव्हा त्याने सांगितलं, मालक मला क्षमा असावी, माझ्या बोलण्यामध्ये चुकी झाली. कोण म्हणतंय? पांडुरंग परमात्मा सांगतोय. काय मी जरा वारकऱ्याची सेवा करण्यामध्ये मग्न होतो, पण क्षमा असावी, मला थोडं येण्यासाठी लेट झालं. आणि मग त्यांनी माफी पांडुरंग परमात्म्याने रामसिंहाची माफी मागितली आणि त्यांनी दाढी करू लागले. दाढी करत असताना त्या पंढरीश पांडुरंग परमात्माचं रूप त्या वाटीमध्ये दिसायला लागला. कोणाला? त्या रामसिंहाला. दाढी एकदम गुणगुणीत झाली. तो बोलतो, सेना आज त्या देवाला बोलतो, अरे सेना तू दररोज दाढी करतो माझी, आज वेगळीच प्रकारे जरा मला दाढी वाटते, एकदम गुणगुणीत झाले. चेहऱ्यावर माझ्या चेहऱ्यावर एकदम तेज निर्माण झालंय. असं कसं झालं? दाढी करून झाली. दाढी करून झाल्यानंतर आपण आरसा दाखवतो ना, आरसा असा मागचं दिसतं, पुढचं दिसतं. जेव्हा तो आरशात जेव्हा बघायला गेला ना, तेव्हा पांडुरंग परमात्म्याचं रूप त्याला दिसत होतं. विठाला विठाला तेव्हा तो म्हणाला, सेना हे काय झालंय? नक्की तो आहेस कोण? त्या वाटीमध्ये मला वेगळाच रूप दिसतोय, आरशामध्ये सुद्धा वेगळाच रूप दिसतोय. पांडुरंग परमात्मा थोडा घाबरला. त्याच्या हावभाव बदली झाले. त्याने सांगितलं, आता काय खरं नाही. तिकडे सेना महाराज निघाले. दरबारात आले आणि इकडनं पांडुरंग परमात्माचे सेना महाराज झाले होते. ते तिकडून निघाले पंढरीला. विठाला विठाला त्यांनी सांगितलं महाराज, आणि सेना महाराज आले. ओरिजिनल सेना महाराज दरबारात आले आणि त्याने सांगितलं, क्षमा असावी महाराज, मला फाशीवर सुलावर चढू नका. मी वारकऱ्यांची सेवा करत होतो. माझ्या वडिलांनी सांगितलं मी सेवा करत होतो. अरे सेना असं काय बोलते तू? येऊन गेला, दाढी करून गेला,
नाही महाराज मी आलोच नाही, मी वारकऱ्यांची सेवा करत होतो. सांगायचं काय याच्यातून मगाशी बोलून गेलो. एक म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रामध्ये आहे आणि जो पांडुरंग परमात्म्याच्या भक्तांची सेवा करतो ना त्याची सेवा कोण करतो? पांडुरंग परमात्मा करतो. विठाला विठाला पांडुरंग परमात्म्याने सेवा सेना महाराजांची केली. म्हणून आजचा अभंग आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती. काय म्हणतात असं तुकोबर आहे. तुकोबरांचा अधिकार जर बघायचं म्हटलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम. तुकाराम महाराजांचा अधिकार असा आहे. आणि ते सुद्धा काय संतांची व्याख्या सांगतात, संतांचं महत्व पडून देतात की काय सांगू आता संतांचे उपकार. हे कोणाला सांगतात? ते त्या समाजाला सांगतात, त्या धर्म मार्तंडाला सांगतात की तुम्ही संतांना शरण जा. काय सांगू आता संतांचे, तुम्हाला काय सांगू, काय सांगू तुम्हाला संतांचे उपकार. तुकाराम महाराजांचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. त्यांनी सुद्धा गुरु केला. बरोबर. गुरु हा जीवनामध्ये सर्वांना करायचाच आहे. गुरु बिन कोणा बतावे बाट, बडा बिकट यमघाट. गुरु बिन कोणा बतावे बाट. त्या संतांचं महत्व तुकोबरा पडलं की काय सांगू आता संतांचे उपकार. का? माझं निरंतर जागविती. निरंतर म्हणजे अखंड जागा ठेवतात. आपण जर कुठे वाम मार्गाला भरकटत असो, मायामध्ये गुरफटलेला असो, ते आपल्याला जागा करतात. माझं निरंतर जागविती. का हो? का तुकोबरा असं सांगतात? काय गरज होती त्यांना? मी नेहमी सांगत असतो तुकोबराय कोण होते महाराज? जगद्गुरु तुकोबराय नामदेव महाराजांचा अवतार, प्रल्हादाचा अवतार, उद्धवाचा अवतार. आणि त्यांनी सुद्धा आपल्या संतांचं महत्व पटवून द्यावं. मला सांगा, तुम्हा आम्हाला संत नाही भेटले? नाही भेटले का? मगाशी जसं सेना महाराजांनी सांगितलं, सेना महाराजांच्या वडिलांनी देवीदास महाराजांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कितपत म्हणतो आपण आणि कितपत वागतो आपण? पवित्र ते गुण पावन तो देश. फक्त म्हणायला का? फक्त मनामनी करायला ना? बरं, ते संतांना शरण जाण्यासाठी आपण शरण गेलो का? संत आले आपल्यासाठी, संत आले आपल्यापर्यंत, आपल्याला जावं नाही लागलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले. कशासाठी आले? आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांनी जन्माला घातलं म्हणून दुनिया आपल्याला दिसली. परंतु
एक मोलाचा शब्द म्हणून जाईल, एक मोलाचा शब्द. मायबाप आपण जे जन्माला आलोत ना, आपल्याला आनंद संप्रदायामध्ये जन्म झाला, हे खूप महत्वाचं आहे. विठाला विठाला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, ब्रह्ममूर्ती नाना बाबा. बाबा किती दिवस झाले? महिना झाला. नाना बाबांना जाऊनच महिना झाला. आम्ही गेलो होतो कार्याला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. बायबाप जे संत येतात ना, या जीवाचा महाराजांचं प्रमाण जो आहे ना, त्याला उत्तर आहे माझं. मी प्रत्येक प्रमाणाला उत्तर देत असतो बरं का. उद्धार करण्यासाठी आले, त्या अस्तित्वाची जाणीव करण्यासाठी जन्माला आले, अवताराला आले. काल एक मॅसेज व्हायरल झाला होता ग्रुपमध्ये. महाराज गुरु जो आहे ना, असत्याकडून परम सत्याकडे येण्याच्या अस्तित्वाला जागा करतो. विठाला विठाला म्हणून गुरुला शरण जायला पाहिजे. संताविन प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, हे प्रमाण आपण प्रत्येक कीर्तनामध्ये ठरलेलं आहे. संताविना प्राप्ती नाही. मग देव श्रेष्ठ नाही का? संत श्रेष्ठ आहे. असंत नव्हती जगा माणसाच्या सारखे. मला वर बोलला नका, जमतच नाही. ही संतांची व्याख्या सांगतो मी तुम्हाला. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण नवानिया लिंग. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. बघा संतांची व्याख्या किती मोठी आहे, किती वजन आहे त्याच्यामध्ये. संत हे माणसासारखे नाहीये. संत ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू आहेत. विठाला विठाला संत जर आपल्या जीवनामध्ये आलेत ना, त्या संत आपल्या या जीवाचे आणि शिवाचं ऐक्य करून देतात. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जागविते, निरंतर जर तुम्ही जे अस्तित्व आहे, जे तत्व आहे, त्यांच्यावर जेव्हा आपल्या भेटतो ते निरंतर जागं राहतं. परंतु ते निरंतर जागं करण्यासाठी, जागं ठेवण्यासाठी आपल्याला जागा राहावं लागेल. त्या नामावरती आवड राहावं लागेल. हो, मगाशी बोलून गेलो काय, ते जे नाम आहे ना, मी काय बोलून गेलो मगाशी की आपण आनंद संप्रदायामध्ये आपला जन्म झाला. कारण ती जी रीती ना, रीत कशी आहे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. ठाईचा मोढला अनुभव, संत जरी बाजूला जरी बसले ना महाराज, बाजूला त्यांचा स्पर्श जरी झाला ना महाराज, आपण आजार आहे की करीती तात्काळ. हा अनुभव आहे, प्रत्येकाला अनुभव आला. जो अनुग्रत आहे, जो नामधारक आहे, त्याला हा अनुभव आलाच असेल. आपण सारे के करीती तात्काळ, नाही कळ काळ वेळ काय लागी. विठाला विठाला मी अनुभवीत नव्हतो त्यावेळेस सांगतो थोडस.
श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, हरिभक्त पारायण. ते सासरे विठ्ठल महाराज सोखादे. एक दिवशी दत्ता महाराज त्यांनी मला सांगितलं, असंच टेम्पररी MIDC मध्ये काम करत होतो पहिल्याचं थोडंसं वेगळं होतं, आता तर खूप चांगलं आहे. 8 तासाची नोकरी, 30 रुपये रोज, बघा इंटू 1500 रुपये महिना, 5ला घरी. महाराज म्हणजे आणि संतोष तू कामावर जातो किती वाजता येतो? 5ला घरी. ठीक आहे, संध्याकाळी श्रावण महिन्यामध्ये यांचा ग्रंथ लावलाय, येत जा जरा, हरकत नाही. कृपा झाली भगवंत पांडुरंग परमात्म्याची, त्यांचाच निरोप असेल. गेलो हरिभक्त पारायण. आप्पा महाराज जयसिंग आबा ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे. खूप गोड अनुभव आहे हा माझ्यासाठी, माझ्या जीवनामध्ये. आणि तेव्हापासून ही संगत मला लाभली. मायबाप माझ्या देह जावा तो राव पांडुरंग तेवढे भाऊ, आता काही हरकत नाही. देह जावो 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 यायची गडी. मायबाप 1-2 दिवस गेलो, दररोज असायचं ना श्रावण महिन्यामध्ये पारायण. 1-2 दिवस गेलो. तुम्ही थोडं त्यांना सगळ्यांना माहिती आहे का, थोडं शिकलेलं आहे, थोडंसं नाव मोठं आहे, म्हणजे मोठेपणाने लागत नाही, शिकलेला माणूस आहे. बसायला अनुभव येत नसताना ज्ञानेश्वरीवरती बसवलं वाचन करायला, पारायण करायला. मी महाराज आहेत, महाराजांना माहीत असेल, खरं एकदम खरं आहे, खोटं नाही आहे काही. महाराज असायचे बाजूला बसलेले, राजेंद्र महाराज गाडी वगैरे असायचे, दत्ता महाराज असायचे. मी वाचायचो. आपण ट्रान्सलेशन इंटू गुड मराठी म्हणजे प्राकृतमध्ये आप्पा सांगायचे काय त्याचं भाषांतर. मी फक्त वाचायचो कारण मला अनुभव नव्हता. मला सांगायचं काय, संतांचं महत्व पटवून द्यायचं आहे. असे बरेच दिवस गेले, दररोज माळच बसवायचे. मला असं वाटतं ज्ञानोबा माझ्यावरती प्रसन्न झाले. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, अतिमूर्ख त्या दगडासी. आणि महाराज त्या ज्ञानोबारायांची माझी आणि त्या सद्गुरूची माझ्यावरती कृपा झाली. 2 महिन्यातच अनुभव झाला मला. विठाला विठाला जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचं तेव्हा काहीच कळत नव्हतं, पण जेव्हा अनुग्रह घेतला ना तेव्हा समजायला लागले साधूचा बोध काय आहे, साधू बोध कशाला म्हणतात, जन्म मरणाचा फेरा म्हणजे काय. जेव्हा ते ज्ञानेश्वरीचे शब्द माझ्या ते कानावरती पडायला लागले तेव्हा समजायला लागलं. महाराज मला सांगायचं काय, सद्गुरु नाही कृपा मग केली, सद्गुरु नाही कृपा मग केली, सद्गुरु नाही कृपा मग केली, सद्गुरु नाही कृपा मग केली. आणि मग मला नारायण महाराज स्वतः बोललेले. महाराज कार्यक्रम जेव्हा दररोज कार्यक्रमाला 2-2 वाजेपर्यंत कार्यक्रम नव्हते 11, परंतु 4-4 पाटे 2-3 वाजे तुमची सुद्धा झाली असेल का अनुभव व्यक्त करायचं महाराज हे स्वतः असायचे. आणि मग ते मला बोलायचे, अरे किती तेज आहे याच्या चेहऱ्यावरती. आणि खरंच जेव्हा बऱ्याच दिवसातून देवाचे नाही जीवाचे आणि शिवाचे जेव्हा ऐक्य होतं ना तेव्हा असं वाटतं, अरे काय आहे नक्की हा प्रकार काय आहे. आपण एवढे दिवस काय केलं, एवढे दिवस आयुष्य आपण फुकट घालवलं. आपण बड्डे करतो साजरे, मी प्रत्येक वेळा बोलत असतो हा शब्द, बड्डे साजरे करताना अरे इंग्रज लोकांची धर्म आपण स्वीकारतोय. इंग्रज लोकांचं काम आहे ते, ब्रिटिशांचं ते प्रकाश पडला पाहिजे, आपण विझवतो. त्यांना करू दे ना, त्यांच्या स्टाईलने आपण स्वीकारतो. आपलं करतो का कधी? आपलं तरी धर्म स्वीकारलाय का? मग आपण त्यांच्या रीतिरिवाज आपण का करायच्या?
बड्डे आला केक कापतो आणि त्या याला पंथीला आपण भिजवून टाकतो. आपण बड्डे साजरे करतो. अरे एवढे वर्ष तू केले काय नक्की, काय करतो आपण हे शोधा. आणि तेच मला सद्गुरूंच्या मार्फत प्राप्त होतं की आज मला तेव्हा समजलं सद्गुरू काय आहे, तेव्हा कळलं की ते तत्व काय आहे, ते ज्ञान काय आहे, गुरुच्या ठिकाणी ते ज्ञान काय आहे, ते अस्तित्व काय आहे. ज्ञानोबर एक उभी सांगतात बघा शेवटच्या अध्यायामध्ये, गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन, दर्शनी समाधान. का गुरुला शरण जावं, देव भेटत नाही तुम्हाला.